नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील खरीप पीक विमा 2025चा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने यावर्षी पीक विमा योजनेत बदल केलेला होता आणि आता फक्त पीक विमा हा अंतिम पीक कापणीच्या अहवालावर भेटणार आहे. आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आज जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या राज्याचे जे आमदार असतील यांच्यामार्फत किंवा जे लोकप्रतिनिधी त्यांच्यामार्फत वारंवार पीक विम्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येत आहेत की पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दाखवले जात नाहीत. जो पीक विमा जानेवारीमध्ये भेटायला पाहिजे होता तो पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही भेटलेला नाही. तर मित्रांनो, या संदर्भात असं महत्त्वाचं अपडेट आहे की आज जे राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्यामार्फत एक हाय लेवल कमिटीची बैठक घेण्यात आली आणि यामध्ये कृषी विभागाचे असतील, जे पीक विमा कंपनीचे अधिकारी असतील, यांचा सगळ्यांचा समावेश होता आणि ही मंत्रालयात बैठक पार पडलेली. आणि या बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की पीक विम्याचं वाटप हे लवकरात लवकर करण्यात यावं. यामध्ये आपल्याला माहिती आहे की 50% डेटा हा स्वयंचलित हवामान केंद्र असतात त्याचा डेटा असतो आणि 50% डेटा हा असतो जे अंतिम पीक कापणीचा अहवाल. तर सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांचे जे अहवाल आहेत हे केंद्र सरकारच्या पर्यंत पोहोचलेले आहेत. मागे तुम्हाला माहिती आहे पोर्टलवर अडचण आहे अशा सूचना चालू होत्या, अशा त्यांच्याकडून अपडेट येत होत्या. पण मित्रांनो, कुठेतरी याला सर्वस्वी केंद्र सरकार, राज्य सरकार एकमेकाकडे पाठ फिरवत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा भेटत नाहीये. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, या आपल्या राज्यामध्ये सध्या 2 कंपनी म्हणजे भारतीय विमा कंपनी आणि ICICI लॅम्बॉर्ड या 2 कंपन्या पीक विम्यासाठी बघतायत. आणि मित्रांनो, कुठेतरी दत्तमामा भरणे यांनी जे प्रेशर आलं यामुळे कुठेतरी या संदर्भात एक बैठक घेऊन लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावयाचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे पैसे असतील किंवा राज्य सरकारचे पैसे असतील आणि शेतकऱ्यांचा स्वतःचा जो प्रीमियम असतो तो सगळा पीक विमा कंपनीला पोहोचलेला आहे मित्रांनो. आणि कुठेतरी पटकन हे कॅल्क्युलेशन करून पीक विमा हा शेतकऱ्यांना तात्काळ वेळेत देण्यात यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. पण मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे राज्याचे कृषी मंत्री झाले. याआधी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील असेच आदेश देण्यात आले होते. 12% कंपनीला जे व्याज लावणार आहेत आम्ही ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहेत असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं होतं. पण याचा कुठेही काहीही उपयोग झाला नाही आहे. आणि मित्रांनो, आज देखील कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्यामार्फत जी बैठक घेण्यात आलेली आहे त्याने देखील मित्रांनो लगेच तात्काळ पीक विमा भेटणार नाही आहे, हे मात्र अंतिम सत्य आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आपण बघितलं असेल, धान उत्पादक शेतकऱ्यांना जे पैसे देणार आहेत म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी सोयाबीनला जसे पैसे दिले होते, हमी भाव फरक असतो तसा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील देण्यात यावा असं देखील सांगितलेलं आहे मित्रांनो. पण कुठेतरी पीक विम्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे आणि यामध्ये राज्याचे कृषी मंत्री असतील किंवा केंद्राचे कृषी मंत्री असतील याचा कुठेही उपयोग होताना दिसत नाही आहे. पीक विमा कंपन्या या सर्वांचं किती ऐकतील आणि कधी पीक विमा वाटप करतील यावर मात्र शंकाच आहे मित्रांनो. सो पुढे जर काही महत्त्वाचे अपडेट आले तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून देईल. पण आज एक चांगली महत्त्वाची बैठक पार पडली आणि ती बैठक पार पडणं देखील गरजेचं होतं मित्रांनो. सो तुम्हाला हेच एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.